दादर येथील हनुमान मंदिराला नोटीस आली, त्यावरून राजकारण सुरू झाले, त्यावरून आरोप प्रत्यारोप होत आहेत। बघू शकतो की मी आता मंदिराच्या बाहेर आहेत आणि या ठिकाणी हे जे मंदिर आहे ते पाडण्यासाठी नोटीस आली आणि त्या नोटीसवरनं आता राजकारण रंगायला सुरुवात झाली। त्याच पार्श्वभूमीवरती शिवसेना उबाटा गटाकडनं या ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली। दादर पूर्व हनुमान मंदिर आम्ही वाचवणारच अशा आशय या ठिकाणी बॅनरवरती लिहिण्यात आले। त्यासोबतच या बॅनर हे शिवसेना उबाटा गटाकडनं लावण्यात आलेले। बॅनरवरती जी मंदिराला नोटीस आलेली आहे, आतापर्यंत मंदिराला 4 नोटीस आलेल्या आहेत, त्यापैकी एक नोटीस या ठिकाणी लावण्यात आली आहे आणि त्यासोबतच मंदिराचा फोटो सुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। थोड्याच वेळामध्ये आदित्य ठाकरे या मंदिराला भेट देणारे, महाआरती करणारे, त्या अनुषंगाने हे उबाटा गटाकडनं या ठिकाणी तयारी करण्यात येते। त्यासोबतच मोठ्या प्रमाणावर तिथं पोलीस बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेला आहे। संपूर्ण परिसरामध्ये असं गर्दीचं वातावरण तयार झालेलं आहे। दादर हा नेहमीच गर्दीचा परिसर असतो आणि आज शनिवार आणि त्यातच हनुमानाचं मंदिर, त्या अनुषंगाने सुद्धा आज गर्दी आहे आणि याच पूर्वी भाजपाचे नेते मंगलप्रभात लोढा यांनी भेट दिली, त्यानंतर नवनीत रवी राणा यांनी सुद्धा या ठिकाणी ही भेट दिली आणि आता पुन्हा थोड्याच वेळामध्ये उद्धव ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे हे या ठिकाणी भेट देणारे, महाआरती करणारे आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी ही बॅनरबाजी करण्यात आली। आता या बॅनरवरनं आरोप प्रत्यारोप करायला सुरुवात झाली। थोड्याच वेळामध्ये आदित्य ठाकरे इथं महाआरती करणार आहेत। कॅमेरा पर्सन मोहन दुबेसह मिहिरा ढाकणे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।